नमस्कार, मी अमोल शित्रे. आपलं महाई न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण आलेलो आहोत उरण तालुक्यातील खोपटे गावामध्ये. खोपटे गाव हे गेल्या 4 वर्षापूर्वी एका वेगळ्या पद्धतीनं गाजलेलं गाव होतं. कारण हे गाव आपले मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी हे गाव दत्तक घेतलेलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये या गावामध्ये बारणे यांनी काय काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत नागरिकांना, कुठली विकास कामं केलेली आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत. प्रत्यक्ष आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत. मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी खोपटे गाव हे दत्तक घेतलेलं आहे. त्यांनी हे गाव दत्तक घेतल्यापासून कोणत्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत याचा आपण आज आढावा घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ग्रामस्थ, त्यांना आपण काही प्रश्न विचारत आहोत. त्या प्रश्नांची उत्तरं ते स्वतः कुठल्या ह्याच्यामध्ये देतात ते आपण स्वतः पाहणार आहोत. खासदार बारणे यांनी आपल्या गावामध्ये कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या? सुविधा तशा बघा तर आतापर्यंत काही दिलेले शब्द आधी पाळलेले नाही आहेत. शब्द पाळलेले नाहीत. त्यांनी जिथे आम्हाला प्रॉमिस केलं त्यामधल्या कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत. आता तल्याचे सुशोभीकरण ते बघा, तुम्हाला समोर दिसते की सुशोभीकरण मध्ये काय झालेलं आहे. तल्यामध्ये आधी घाण पडलेली आहे. तसे आमच्या गावामध्ये इतके प्रोजेक्ट आहेत, 100च्या वरती प्रोजेक्ट आहेत, तरी पण गावामध्ये योग्य ते पिण्याचे पाणी व्यवस्थित येत नाहीत. पाईपलाईन पडत नाहीत. पाण्यासाठी आमच्या महिला वर्गाला भरपूर परिश्रम करावा लागतो. गावामध्ये जे प्रवेशद्वार आहेत ते झालेले नाहीत. गावामध्ये जी प्रवेशाची जी रस्ता आहे त्याच्यामध्ये त्या लाईटा बसवलेल्या आहेत. त्या लाईटांना फक्त लाईटाचे दिवे बसवले आहेत पण लाईट काही येत नाहीत. असे भरपूर इथे प्रॉब्लेम झालेले आहेत. परंतु खासदार बारणे तर म्हणतात की लाईटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, पाणी पुरवठा हा सुरळीत व्यवस्थित चालतोय आणि ड्रेनेज लाईन पण उपलब्ध करून दिलेली आहे असं ते सांगतात. यातलं कुठलं काम केलेलं आहे त्यांनी? यामधले हे फक्त सांगण्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही प्रत्यक्षात सकाळी बघायला फक्त 1 तास नळ पाणी पण नसतं आणि त्या जो नळाला पाणी येतं त्याला प्रेशर पण येत नाही. महिला वर्गांना भरपूर त्याचा त्रास होतोय. आणि त्यालाची पण तुम्ही बघून घ्या, एक शूट घ्या, एक त्यालामध्ये बघून घ्या की त्यालाची पण अवस्था काय, त्यामध्ये किती घाण आहे आणि याची काय सुशोभीकरण केले आणि पाण्यामध्ये पण नील पडलेली आहे. आम्हाला पुरेसे पाणी पण मिळत नाही वापरायला. आपल्यासोबत ग्रामस्थ महिला देखील या ठिकाणी आहेत. महिलांच्या काय समस्या सोडवलेल्या आहेत श्रीरंगप्पा बारणे यांनी हे पण आपण आता जाणून घेणार आहोत. मला सांगा, आपण जे खासदार आहेत मावळचे श्रीरंगप्पा बारणे यांनी गेल्या 5 वर्षामध्ये गाव दत्तक घेतल्यापासून महिलांच्या अशा कुठल्या समस्या सोडवलेल्या आहेत? महिलांच्या कुठल्याही समस्या सोडवलेल्या नाहीत. खाली फक्त ते दिखावा केला सगळा. आणि महिलांचा प्रश्न मेन म्हणजे पाण्याचं असतं. तर खरोखरच आमच्या गावात म्हणजे काही 10% लोकांना पाणी भेटते जी आपली जवळची आहेत आणि 90% लोकांना अजिबात पाणी भेटत नाहीत. पाण्याचा एवढा हाल चालत की लोक सारखी आमच्या दाराजवळ येतात आणि सांगतात का ताई आम्हाला पाणी नाही. मग पाणी कमिटीचा सभापती आहे त्यांच्याकडे जा, तो सुद्धा त्यांची दखल घेत नाही. कारण तो वरना येईल तेव्हा तो करेल. वेळोवेळी पाईपलाईन फुटते, त्याची नीट दुरुस्ती होत नाही. आणि खरोखरच महिलांचे एवढं पाण्याचा हाल आहेत. ते पाण्याचं जरी त्यांनी पाण्याचं रेशनिंगचा प्रश्न एकही सोडला नाही. रेशनिंगच्या प्रश्नासाठी आम्ही 1000 वेळ इथं तहसीलदारमध्ये जाऊन आमचा रेशनिंगवाला 3-3 किलो रेशनिंग देते, 5 किलो प्रत्येक रेशनिंग येते, तो 3च किलो रेशनिंग देते. त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेत नाही. त्याच्यावर कोणाचाही दरारा राहत नाही, कोण बोलायला मागत नाही. कारण तर प्रत्येक ज्या गावातल्या गोष्टी आहेत त्या जे मेन व्यक्ती आहे त्याच्यावर अवलंबून असताना त्याचाच ऐकतान. बाकी किती ओरडली, किती आमसभा ग्रामसभा घेतल्या तरी कोणीही त्याचा पाठपुरावा करत नाही. या सर्व समस्या आपण खासदार बारणेंपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. अहो आम्ही वेळोवेळा पोहोचवले. म्हणजे आम्ही इथं तक्रारी करतो, वेळोवेळी ते लिहिल्या जातात. कपडे धुण्याबद्दल म्हणजे त्याच्यात जे लिहिलेलं आहे ते त्यांच्या आडाखऱ्यात आमच्या इथं धोबी घाट दिलेले आहेत ते सुद्धा झालेले नाहीत. आल्याच्या काठी व्यवस्थित अर्धीच तल्याची सुधारणा अर्धवट झालेली आहे. धोबी घाट सांगितले ते पण झालेले नाहीत. म्हणजे पुरेशी जर तल्याचं पाणी स्वच्छ असला तिथं सुद्धा आम्ही कपडे धुवू शकतो, ते पण पाणी स्वच्छ नाही. आणि पियाचे ते वांदेच आहेत. तर माझीच्या काय गावगाव गटारा सांगितली, गटारा पण झालेली नाहीत आमच्याकडं. आणि मधली लोक काय आहेत, ती गटारा दाखवून वरचा पैसा घेतात आणि ते केलेले नाहीत. गटारा पण केलेले नाहीत. म्हणजे प्रत्येक गोष्ट आहेत ना त्या इथल्या इथं दबवली गेलेली आहेत. वरपर्यंत पोचली की नाही पोचली ती कोण पोचवत पण नाही. कुठली कामं झालीत नाही झालीत ते काम बघण्यासाठी एक वेळ सुद्धा त्यांना इथं वेळ भेटला नाही. दत्तक घेऊन पण इथं त्यांना येता आलं नाही. कुठली कामं गेले त्याच्या पाठपुरावा सुद्धा नाही केला नाही येऊन.
परंतु बारणे साहेबांनी तर इथं मोठा कार्यक्रम घेऊन बरेचसे कामं केलेत असं जाहीर केलेलं आहे. काही नाही, बारणे साहेबांनी एकही काम असं केलेलं नाही की जी आम्हाला पाहिजेत कामं. ते फक्त सांगितलंय, त्याही पेपरात दाखवलंय, पण अक्षरशः केलेले नाहीत कामं.